पुढची बातमी पाहूयात। पुढची बातमी आहे जालन्यामधून। वडीगोद्री इथे ओबीसी आंदोलकांकडून रास्ता रोको करण्यात आलाय आणि त्यामुळे या ठिकाणी पुन्हा एकदा आता तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। आंदोलकांकडून रास्ता रोको केला जातोय आणि पोलिसांकडून त्यांची समजूतही घातली जाते, तर संतप्त आंदोलकांकडून पोलिसांसोबत हुज्जत देखील घातली जाते। कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी सकाळपासूनच आंतरवाली सराटीच्या वेशीवरती पोलिसांचा बंदोबस्त हा घालण्यात आला होता। या संदर्भात आमचे प्रतिनिधी घटनास्थळावरून रवी मुंडे सध्या आपल्या सोबत आहेत। रवी, सध्या नेमकी आत्ताची परिस्थिती काय आहे? दीपक, सध्या खूप तणावाची परिस्थिती आहे। माझ्या मागे बघू शकत असाल तर मी वडीगोद्रीच्या आंदोलनस्थळी आहे आणि इथे मराठा आंदोलक या ठिकाणी घोषणाबाजी करताना दिसत आहे। याचं मुख्य कारण आहे की रहदारीचा जो रस्ता आहे आंतरवली सराटी आणि वडीगोद्रीचा तो एकच आहे, त्यामुळे नेहमी मराठा आणि ओबीसी आंदोलक आमने सामने येण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे आणि जोरदार घोषणाबाजी दोन्ही आंदोलकांकडून होत आहे। दीपक, आपण बघू शकत असाल तर हे ते ओबीसींचं आंदोलन आहे आणि त्याच ठिकाणी आता पुन्हा एकदा दोन्ही आंदोलक आमने सामने आलेलं पाहायला मिळत आहे। या ठिकाणी मराठा आंदोलक जे आंतरवली सराटीकडे जाण्याचा प्रयत्न करत आहेत आणि दुसरा पर्यायी मार्ग त्यांना या ठिकाणी पोलिसांकडून उपलब्ध करून दिलेला आहे, मात्र काही आंदोलक वडीगोद्री येथून जाण्याचा आग्रह धरत आहेत। त्यामुळे या ठिकाणी घोषणाबाजी होऊन दोन्ही आंदोलक आमने सामने येण्याचा प्रयत्न करत आहेत। आपण जर बघत असाल तर तिकडे लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरू आहे आंतरवली सराटीच्या वेशीवरती आणि त्याच ठिकाणी काही ओबीसी आंदोलक आहेत आणि हे आपण जर बघू शकत असाल तर या ठिकाणी रस्त्यावरून जाताना मराठा आंदोलकांची घोषणाबाजी होताना पाहायला मिळत आहे। खरं तर पोलीस सकाळपासून या ठिकाणी आहेत, पण रस्त्यासाठीचं विशेष प्रयोजन त्यांना करता आलेलं नाही, ही एक वस्तुस्थिती आहे। 10 वेळेस किमान ही संपूर्ण आंदोलक एकमेकांच्या समोर आली, घोषणाबाजी झाली, त्यांना आता या ठिकाणी बाजूला करण्याचा प्रयत्न या ठिकाणी दिसत आहे। आपण बघू शकत असाल तर हाच तो रस्ता आहे ज्या रस्ता हा आंतरवली सराटीकडे जातो आणि या ठिकाणून मराठा आंदोलक त्या आंतरवली सराटीला जाताना प्रयत्न करत आहेत, गाड्या जात आहेत आणि उजव्या बाजूला लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरू आहे आणि त्या उपोषण सुरू असताना ते ओबीसी आंदोलक देखील आक्रमक होताना दिसत आहेत। आपण बघू शकता असाल ही वडीगोद्रीच्या उपोषण स्थळापासली दृश्य आहे जिथे दोन्ही आंदोलक आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत। पोलीस ही परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करत आहेत। या क्षणाला फौजफाटा देखील अपुरा पडत आहे, कारण मोठ्या संख्येने आंदोलक एकमेकांच्या समोर आलेली आहेत। या ठिकाणाहून पोलीस मराठा आंदोलकांचे वाहनं पुढे करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ही आंदोलक घोषणाबाजी करत आहेत। साहजिकच आहे या ठिकाणी प्रत्युत्तरादाखल देखील ओबीसी आंदोलक आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत। थोड्याच वेळापूर्वी ओबीसी आंदोलकांनी या ठिकाणी रास्ता रोको करण्याचा देखील प्रयत्न केला। तणावाची परिस्थिती आहे। आपण बघू शकत असाल तर आंदोलनस्थळी दोन्ही आंदोलक सध्याच्या परिस्थितीमध्ये समोरासमोर आहे, मात्र आंतरवली सराटीतील काही मनोज जरांगे यांचे सहकारी या ठिकाणी येऊन आंदोलकांना समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहेत। खरं तर बीड जिल्हा आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातून आलेले हे आंदोलक गाडीने जेव्हा आंतरवली सराटीमध्ये प्रवेश करतात त्यावेळेस दोन्ही गटाकडून घोषणाबाजी होत आहे। आपण बघू शकत असाल तर तिथे पोलिसांचा एक मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। वर पुलावर देखील पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत। त्या ठिकाणी मराठा आंदोलक जमलेले आहेत आणि त्यांना कुठेतरी बाजूला करण्याचा प्रयत्न या ठिकाणाहून होताना पाहायला मिळत आहे। परिस्थिती सध्या तणावाची आहे, ती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न पोलीस करताना दिसत आहेत। दीपक, रवी, सध्या पोलिसांकडून या आंदोलकांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत की नाही? तर या ठिकाणी मराठा आंदोलक घोषणाबाजी करताना दिसत आहेत आणि पुन्हा एकदा आमने सामने हा प्रकार पाहायला मिळेल। आपण बघू शकत असाल पोलीस त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ते वडीगोद्रीच्या लक्ष्मण हाकेच्या उपोषण स्थळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत। एकूण परिस्थिती तणावाची आहे। दोन्ही आंदोलक या ठिकाणी माझ्या मागे देखील बघत शकत असाल तर वडीगोद्री इथले जे स्थानिक रहिवासी आहेत आणि इतर आंदोलक आहेत त्यांना ते समजवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत। दोन्ही बाजूंनी
मराठा आणि ओबीसी आंदोलक या ठिकाणी आमने सामने आहेत। मध्य रस्ता धुळे सोलापूर महामार्गावरचं हे सगळं दृश्य आहे। मुख्य रस्त्याची सुद्धा या ठिकाणी वाहनांची तारांबळ होताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे। वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत, कारण वाहतुकीला अडथळा झाल्या लागलीच या ठिकाणी गर्दा पाहायला मिळतो आणि आंदोलक या ठिकाणी मोठ्या संख्येने जमतात आणि या ठिकाणी घोषणाबाजी होते। आता सध्या ही सगळी मराठा आंदोलक आहेत, त्यांना कुठेतरी पोलीस आंतरवली सराटीकडे जाण्यासाठी मज्जाव करत असल्याची त्यांची तक्रार आहे। पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून काही बॅरिकेड्स लावलेले होते काल, मात्र आज ते बॅरिकेड्स देखील काढले। मात्र त्याचा परिणाम असा झाला की दोन्ही आंदोलक आमने सामने यायला लागलीत आणि मराठा आंदोलकांकडून आंतरवली सराटीकडे जाताना घोषणाबाजी होत असल्याचा आरोप ओबीसी आंदोलकांचा आहे, तर ओबीसी आंदोलकांकडून सुद्धा घोषणाबाजी होत असल्याचा आरोप मराठा आंदोलकांचा आहे। पोलीस तैनात आहेत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी। जालना जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक देखील या ठिकाणी सकाळपासून आहेत आणि कुठेतरी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न या ठिकाणी करण्याचा सुरू आहे। अजूनही घोषणाबाजी सुरू आहे। मला असं वाटतं की या ठिकाणी मनोज जरांगे यांचे काही सहकारी देखील दाखल झालेले आहेत, जे काही आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न करत आहेत। ही सगळी आंदोलक या ठिकाणी घोषणाबाजी करत आहेत। आपण बघत आहोत हे दृश्य। पोलीस त्यांना नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न रवी, तिथल्या काही आंदोलकांशी आपण बोलू शकतो का? करत आहेत। धुळे सोलापूर महामार्गावरती रस्त्यावरती पुलाखाली तिथल्या काही आंदोलकांशी आपण बोलू शकतो का? पुलाखालची ही दृश्य आहेत आणि दोन्ही बाजूचे मी प्रयत्न करतोय त्यांच्याशी बोलण्याचा। एक दादा मला सांगा, का तुमचं म्हणणं काय? तुम्ही इथे येऊन का थांबला? आमचं म्हणणं आहे जरांगे पाटलांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी आम्ही आलेलो आहे। जरांगे पाटील साहेबांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी आम्ही आलेलो आहे। इथेच येण्याचं कारण काय? इथे घोषणाबाजी होते। आमच्या मागण्या पूर्ण मान्य व्हाव्यात यासाठी जरांगे पाटील साहेबांना आम्ही परिस्थिती सध्या अशी नाही आहे दीपक की आपण त्यांना बोलू शकू। पोलीस त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न करत आहेत। एकूणच माध्यमामुळे कदाचित या ठिकाणी पुन्हा गर्दी वाढून पोलिसांना किंवा प्रशासनाला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळण्यासाठी त्रास होऊ शकतो। ही बाजू आहे। या ठिकाणी देखील बघा पोलिसांचा बंदोबस्त आहेत। काही कार्यकर्ते आक्रमक आहेत, काही शांतपणे बघू लागलेले आहेत। ही सगळी मराठा आंदोलक वडीगोद्रीच्या जवळ येऊन या ठिकाणी घोषणाबाजी करत असल्याचं सध्याचं दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे। काही लोकांचं म्हणणं आहे की आंतरवली सराटीकडे जाताना रस्ता अडवला जातोय। रवी, वडीगोद्री ते आंतरवाली सराटी इथे रस्त्याला तिकडे जाणाऱ्या गाड्या पोलिसांनी अडवल्या। ते जे ओबीसीचं आंदोलन चाललंय ते आमच्यावर शिवीगाळ करताय, येणाऱ्या गाड्या उद्या जाऊन जात आहे। मग आम्ही काय करायचं? म्हणून आता जरांगे पाटलाचं इथं उपोषण चालू असताना इथं उपोषण करायची गरजच नाही ना ह्यांना। इतक्या जवळ उपोषण करायचे ह्यांना मुख्यमंत्री साहेबांना आणि या सरकारला दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायचं आहे, त्याच्यामुळे इथं उपोषण चालू आहे आणि आमच्या गाड्या अडवल्या जात आहे। मागच्या वेळेस पण याच ठिकाणी झालं होतं ना उपोषण? हा, मागच्या वेळेस झालं, पण आता मनोज बसलेत ना। ते मनोज बसल्यानंतर ते बसलेत, मग मध्ये काय नाही बसले? मनोज बसलेत, बसायची काय गरज आहे? धनगर समाजाचा परिस्थितीमुळे गोंधळ होऊ शकतो। मग पोलिसांनी तिथं गाड्या अडवू नयेत, आमच्या समाज बांधवांना मोकळं जाऊन द्यावा, मोकळं येऊन द्यावा। प्रश्नच मिळतोय, गाड्या अडवल्या किंवा कुणी आमच्या गाड्या अडवल्या, कोणी शिवगाळ केली तर मग कोणता समाज गप्प बसणार आहे? आमचं सरकारला म्हणणं हेच आहे की मनोज जरांगे पाटीलचं उपोषण अगोदर सुरू झालं आणि नंतर हे बसलेत, हे उपोषण थांबवा आणि ह्यांनी पंढरपूरमध्ये जाऊन धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळवा म्हणून उपोषण करावं। ठीक आहे, हे आपण बघू शकत असाल ते एक आंदोलक आहे ज्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी पोलीस कुठेतरी अडवणूक करण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र आज सकाळपासून हा रस्ता मोकळा करण्यात आलेला आहे आणि त्याच कारणामुळे दोन्ही आंदोलक या ठिकाणी आमने सामने येण्याचे प्रकार या ठिकाणी घडताना दिसत आहेत। अजूनही माझ्या मागे जर बघू शकत असाल तर काही मराठा आंदोलक त्यांना समजवण्याचा प्रयत्न देखील करत आहेत। काही बाहेरगावची मंडळी या ठिकाणी आलेली पाहायला मिळत आहे, जी स्थानिकचे रहिवासी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहेत। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी काही त्यांच्या सहकाऱ्यांना देखील या ठिकाणी पाठवलं होतं
आणि त्यांची समजून घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला होता. दुसरीकडे ओबीसी आंदोलनस्थळी देखील तसंच तणावाचं वातावरण आहे. पोलीस आता हरकतीत येत असतानाचा दिसत आहेत. पोलिसांचा जी क्विक ॲक्शन फोर्स आहे तो देखील या ठिकाणी आता तैनात करण्यात आलेला आहे. आपण बघू शकत असाल तर पोलिसांचा आता फौजफाटा वाढलेला आहे आणि मराठा आंदोलक वडीगोद्री जवळील धुळे सोलापूर महामार्गावरती घोषणाबाजी करताना या ठिकाणी दिसत आहेत. पोलिसांचा फौजफाटा वाढलेला आहे. रवी, सध्या वडीगोद्री ते अंतरवाली सराटी हे नेमकं अंतर किती आहे? मिळतंय दीपक 1.5 किलोमीटरचा अंतर आहे आणि वडीगोद्री येथेच लक्ष्मण हाके यांचं उपोषण आहे आणि या स्थळापासूनच अंतरवली सराटीकडे मुख्य रस्ता जातो. अर्थात दुसरा एक रस्ता आहे पर्याय, पण तो थोडा दूरचा असतो. त्यामुळं मराठा आंदोलकांची गैरसोय होते असा एक अनुभव आहे आणि दोन्ही आंदोलक आमने सामने येऊ नयेत म्हणून पोलिसांनी काही ठिकाणी बॅरिकेड्स लावलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये मोठ्या संख्येने आंदोलक जमा झाल्यानंतर तणावाची परिस्थिती या ठिकाणी नेहमीच निर्माण होते. नक्कीच रवी, तुम्ही सुद्धा या आंदोलनामध्ये स्वतःची काळजी घ्या आणि धन्यवाद तुम्ही दिलेल्या या अधिक माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.